शिरूर लोकसभेची पाईट गावची यात्रा सुरू असताना ग्रामीण भागातील लोकांनी अमोल कोल्हे यांना टुडे महाराष्ट्राच्या माध्यमातून खरे खोटे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आज काही तरुणांनी अमोल कोल्हे यांच्या खोट्या आश्वासनांना जनता भुलणार नसून आम्ही एकदा मत देऊन चुकलो आहोत, मात्र आता आम्ही अशी चूक पुन्हा करणार नाही। आम्ही आढळराव पाटील यांना मतदान करून सामान्य जनतेचे प्रश्न विचारणारा साधा माणूस संसदेत पाठवणार असून आमची राहिलेली कामे करून घेणार आहोत। कोल्हे फक्त बोलतात, करत काहीच नाहीत हे आता आमच्या लक्षात आले असून आम्ही आमचे मतरूपी दान आढळराव यांच्या पेटीत टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आढळराव पाटील यांना निवडून देणार आहोत। काय वाटतं कोण निवडून यावं? शिवाजीराव आढळराव पाटील। शिवाजीराव आढळराव पाटील का? कारण त्यांनी ज्यावेळेस आधी 3 पंचवार्षिक ते ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि खासदार असताना त्यांनी अनेक मोठे प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मग कोल्हे म्हणतात की आढळरावांनी प्रश्नच नाही मांडले, ते कोल्हे सगळ्यात जास्त प्रश्न मांडत होते, त्याच्यावर काय म्हणाल? 42 वेळा शिवाजीराव आढळराव पाटलांनी लोकसभेमध्ये भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत। त्याचे व्हिडिओ पुरावे देखील फेसबुकवरती अपलोड केलेले आहेत। मग कोल्हे असं कसं काय म्हणतात? आता राजकारणात असे चुकीचे आरोप एखाद्याला वाईट बोलावंच लागतं, त्याशिवाय आपलं खपत नाही, या माध्यमातून ते आरोप करत असतील। तुमचं हे म्हणणं आहे की आढळराव विकासाकडे लक्ष देतात आणि कोल्हे खोटे आरोप करतात, असंच तुमचं म्हणणं आहे का? हो, असंच म्हणणं आहे। बरं, अमोल कोल्हे अजून कुठं काय चुकले अमोल कोल्हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या मतदारसंघासाठी? अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत आणि अभिनेते असल्यामुळं नेतेगिरी त्यांना जमत नाही किंवा नेता कसा असावा की आपल्या मतदारसंघात फिरून ते प्रश्न जाणून घेतले पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु अभिनेता असल्यामुळं आपल्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी जास्त लक्ष दिलं, मतदारसंघामध्ये कमी लक्ष दिलं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांची चर्चा आहे की बाबा कोल्हे आमच्याकडं 5 वर्षात फिरकलेच नाही, ते जे मतं मागायला आले त्यानंतर परत आलेच नाहीत, असा बऱ्याच सामान्य लोकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ते कितपत त्यांनी प्रश्न सोडवले त्यांनाच माहिती। सर्वसामान्यांचं जाऊ द्या, तुम्ही सुद्धा सर्वसामान्य आहेत, तुम्ही काय करणार? तुमचा प्रश्न कधी सोडवला गेला का? तुम्हाला कोल्हे कधी भेटले का? तुमच्यासाठी कधी वेळेवर हजर झाले का? तुमच्या घरच्यांच्या लग्नात आले का? तुमची कधी कामं झाली? नाही आले। त्याच्या उलट आढळरावांबद्दल काय सांगाल? दादांबद्दल ते आले का? तुमचे फोन उचलले का? तुमच्यासाठी गावासाठी काही विकास केला का? दादा हे सर्वसामान्य जनतेशी संपर्क सतत ठेवून असतात। ते जरी ह्या 5 वर्षात खासदार नसले तरी ते संपर्क ठेवून होते, बऱ्याच लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले, त्यांना कधीही फोन केला तरी ते रिसीव्ह करतात आणि लोकांना वेळ देतात। म्हणून तुम्ही म्हणताय की दादा आले पाहिजे? हो, दादा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवू शकतात, म्हणून शिवाजीराव दादांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे आणि असाच माणूस लोकसभेमध्ये पाहिजे। कारण ही देशाची निवडणूक आहे आणि देशाचे प्रश्न महत्त्वाचे असतात। यात स्थानिक पातळीवरती नळाला पाणी नाही आलं आणि याला हे नाही म्हणजे नाही का, असे प्रश्न लोकल लेवलचे चालत नाही। देशाच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण काळजीपूर्वक विचार करून मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं। मला काय वाटतं कोण निवडून यावं? शिवाजीराव आढळराव पाटील। शिवाजीराव आढळराव पाटील का? कारण त्यांनी ज्यावेळेस आधी 3 पंचवार्षिक ते ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि खासदार असताना त्यांनी अनेक मोठे प्रश्न लोकसभेमध्ये मांडले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मग कोल्हे म्हणतात की आढळरावांनी प्रश्नच नाही मांडले, ते कोल्हे सगळ्यात जास्त प्रश्न मांडत होते, त्याच्यावर काय म्हणाल? 42 वेळा शिवाजीराव आढळराव पाटलांनी लोकसभेमध्ये भाषण केलेलं आहे आणि त्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत। त्याचे व्हिडिओ पुरावे देखील फेसबुकवरती अपलोड केलेले आहेत। मग कोल्हे असं कसं काय म्हणतात? आता राजकारणात असे चुकीचे आरोप एखाद्याला वाईट बोलावंच लागतं, त्याशिवाय आपलं खपत नाही, या माध्यमातून ते आरोप करत असतील। तुमचं हे म्हणणं आहे की आढळराव विकासाकडे लक्ष देतात आणि कोल्हे खोटे आरोप करतात, असंच तुमचं म्हणणं आहे का? हो, असंच म्हणणं आहे। बरं, अमोल कोल्हे अजून कुठं काय चुकले अमोल कोल्हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या मतदारसंघासाठी? अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत आणि अभिनेते असल्यामुळं
नेतेगिरी त्यांना जमत नाही किंवा नेता कसा असावा की आपल्या मतदारसंघात फिरून ते प्रश्न जाणून घेतले पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु अभिनेता असल्यामुळं आपल्या व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी जास्त लक्ष दिलं, मतदारसंघामध्ये कमी लक्ष दिलं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांची चर्चा आहे की बाबा कोल्हे आमच्याकडं 5 वर्षात फिरकलेच नाही. ते जे मतं मागायला आले त्यानंतर परत आलेच नाहीत, असा बऱ्याच सामान्य लोकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ते कितपत त्यांनी प्रश्न सोडवले त्यांनाच माहिती. सर्वसामान्यांचं जाऊ द्या, तुम्ही सुद्धा सर्वसामान्य आहेत, तुम्ही काय करणार? तुमचा प्रश्न कधी सोडवला गेला का? तुम्हाला कोल्हे कधी भेटले का? तुमच्यासाठी कधी वेळेवर हजर झाले का? तुमच्या घरच्यांच्या लग्नात आले का? तुमची कधी कामं झाली का? नाही आले. त्याच्या उलट आढळरावांबद्दल काय सांगाल? दादांबद्दल ते आले का? तुमचे फोन उचलले का? तुमच्यासाठी गावासाठी काही विकास केला का? हे सांगा. दादा हे सर्वसामान्य जनतेशी संपर्क सतत ठेवून असतात. ते जरी ह्या 5 वर्षात खासदार नसले तरी ते संपर्क ठेवून होते. बऱ्याच लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले. त्यांना कधीही फोन केला तरी ते रिसीव करतात आणि लोकांना वेळ देतात. म्हणून तुम्ही म्हणताय की दादा आले पाहिजे. हो, दादा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवू शकतात म्हणून शिवाजीराव दादांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे आणि असाच माणूस लोकसभेमध्ये पाहिजे. कारण ही देशाची निवडणूक आहे आणि देशाचे प्रश्न महत्त्वाचे असतात. यात स्थानिक पातळीवरती नळाला पाणी नाही आलं आणि याला हे नाही म्हणजे नाही का, असे प्रश्न लोकल लेवलचे चालत नाही. देशाच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण काळजीपूर्वक विचार करून मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं.